नमस्कार. आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या मित्रमैत्रिणी, माझं नाव आर्या मुलांनी. आज मला या व्यासपीठावर सावित्रीबाई फुले ते कल्पना चावला या विषयावर बोलण्याची संधी मिळाली याचा मला विशेष आनंद. भारतात स्त्रियांना मिळालेला सामाजिक श्रेष्ठत्वाचा दर्जा विविध सणांमधून प्रतीत होत असतो. पण जसे समाज जीवन बदलत गेले तशा तशा भावना बोलथट होत गेल्या आणि स्त्रियांनी स्वतःची अभिव्यक्ती ठरवून बसल्या. त्यांना पुन्हा मूळ प्रवाहात आणण्यासाठी अनेक आव्हाने पार करावी लागली. अन्यायाचा कडे लोट झाल्यावर पेटून उठली ती स्त्री. स्वतःच्या कर्तृत्वाची जाणीव झाल्यावर गगनभरण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणले ही स्त्रीनेच. झेलून या अंगावरती शेणा मातीची घाण तिने दिले विद्येचे ज्ञान लेकी कराया सजले. अज्ञानाचा घनघोर काळोख नष्ट करण्यासाठी व ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरविण्यासाठी एका क्रांती ज्योतीने जीवाचे रान केले. ही तेजस्वी क्रांतीज्योत म्हणजे सावित्रीबाई फुले. त्यांचे बालपण अंधश्रद्धा, जातभेद आणि स्त्रीदमनाच्या काळात गेले. त्या काळी मुलींना शिकवणं म्हणजे पाप मानलं जायचं. पण अशा काळात ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली व सावित्रीबाई फुले यांनी त्या शाळेत शिक्षिका म्हणून शिकवण्याचे कार्य केले. तसेच फातिमा शेख व पंडिता रमाबाई यांनीही मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी पुस्तकांचा आणि फुलांचा सुगंध पसरवला व अज्ञानाचा अंधार घालवला. ही झाली स्त्री शिक्षणाची सुरुवात. पुढच्या काळात प्रगती करताना देशाचे नेतृत्व करण्यात इंदिरा गांधींनी इतिहास रचला. भारताच्या पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधी या एकमेव महिला होत्या. त्यांनी कोणाच्याही रागारोगांची पर्वा न करता भारताला जगाच्या नकाशात मानाचे पान मिळवून दिले आहे. अशा साहसी धाडसी स्वभावाच्या इंदिराजींनी आपल्या कार्याची चुरूक संपूर्ण जगाला दाखवली आहे. पुढच्या काळात प्रतिभाताई पाटील यांनी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून दाखवले व स्त्रियांचा समानतेचा सन्मान आणखी वाढवला आहे. अशा धाडसी कणखर स्त्रिया इतिहासात अजरामर झाल्या आहेत. अशातच भारताला अनेक समाजसुधारक स्त्रिया देखील लाभलेल्या आहेत. किरण बेदी, मदर तेरेसा या स्त्रिया नेहमीच प्रेरणादायी ठरलेल्या आहेत. सिंधुताई सपकाळ यांनी आई पण फक्त आपल्या मुलांसाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी असावे या त्यांच्या विचारांमुळे अनेकांना आश्रय दिलेला आहे. नको होती तरीही मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंदी ठेवले. पण ही चिंदी पुढे जाऊन अनेक ठिगळांना जोडेल याचा त्यावेळी कोणी विचारही केला नव्हता. फक्त समाज सुधारणाच नाही तर संगीत कला क्षेत्रातही अनेक स्त्रिया पुढे आलेल्या आहेत. सुप्रसिद्ध आशा भोसले, सर्वांची आवडती श्रेया घोषाल, जिनकी मधुरंगी लेती है सारे गम को हर, उन्हें दुनिया कहती है स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर. पुढे देशपांडे सुद्धा म्हणतात, जोपर्यंत हे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत लता मंगेशकरांच्या आवाजाची गारुड प्रत्येक कानसेनावर कायम राहणार आहे. कारण त्यांच्या आवाजाने उंचीचे जे कीर्तिमान गाठले आहेत तिथपर्यंत पुढच्या काळात बहुतेकच कोणीतरी पोहोचू शकते. त्यांनी आपल्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी ते निरंतर चालत राहिले व आपला स्वमधुर आवाज संगीत क्षेत्रात अजरामर केले. अशातच भारतातील स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उद्योग क्षेत्रात सुद्धा पुढे जातात. कल्पना सरोज यांनी भारताची पहिली महिला उद्योजिका आयकॉन बनून दाखवले तर इंद्राणी हिने पेप्सिको या जगप्रसिद्ध कंपनीचे नेतृत्व करून तिला जगातील मोठ्या आणि यशस्वी फूड अँड बेवरेज कंपन्यांपैकी एक बनवून दाखवले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या वाक्यावरून आपल्याला कोणाची आठवण होते? सुधा मूर्ती, इन्फोसिसच्या अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या आणि सिद्ध हस्तलेखिका असणाऱ्या सुधा मूर्ती. त्यांनी आपल्या नफ्यातोट्याचा विचार न करता समर्पित भावनेने कार्य केले आहे. त्यांनी वुमेन एम्पॉवरमेंटमध्ये आपले योगदान दिले आहे. अशा सुधा मूर्ती ज्यांच्या प्रत्येक वाक्याने आजची पिढी प्रभावित होते. एकेकाळी स्त्रियांना शिक्षणात सुद्धा संधी नव्हती. तर मग पुरुष प्रधान अत्यंत स्पर्धात्मक आणि धोकादायक असणाऱ्या अंतराळ क्षेत्रात पाऊल ठेवणं तर दूरच. पण अशाच काळात हरियाणातील कर्नाल या छोट्याशा गावातून आलेली कल्पना चावला एक साधी पण आढळ जिद्दीची मुलगी या क्षेत्रात होती. कल्पना पहिल्यांदा जेव्हा अंतराळ गेली तेव्हा ती केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगभरातील मुलींसाठी प्रेरणेचे एक दीप बनले आहे. कोलंबियामध्ये तिचा अपघात होऊन तिचा मृत्यू झाला. पण तिचा संदेश अजूनही अनेक स्त्रियांना नवं आकाश गाठायला प्रेरित करतो. तुम्ही कुठून आला आहात याने फरक पडत नाही, तुम्ही कुठपर्यंत पोहोचू शकता हे तुमच्या धैर्यावर ठरतं. कल्पना चावला व सुनीता विल्यम्स यांनी ग्रहताऱ्यांना प्रदक्षिणा घातली. शिक्षण, व्यवसाय, नेतृत्व, समाजसेवा, विज्ञान असो किंवा काही पण स्त्री शक्तीने हे सिद्ध केले आहे
की तिच्यासाठी आकाशही अमर्यादित. धन्यवाद.